मला त्या दिवशी बोलवणं आलं होतं की मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही भेटू शकतात म्हणून मी गेली होती. जाताना मी आमदार महोदय मामांनाही सांगून गेली होती की मला बोलवलं आहे, मी आपले हे विषय घेऊन जात आहे. आणि काल जेव्हा मामा भेटले, मी काल इथे टाऊनमध्ये नव्हती, मी माझ्या भावाच्या शांतीसाठी गेलेली होती म्हणून मी तिथे जाऊ नाही शकली. काल ते काही वेगळा कार्यक्रम असेल, मी वेगळा असेल, त्याच्यामुळे असं नाही की ज्याला जी संधी भेटली तिथे मिळतो. आता मीटिंग चालू आहे, आता 2 कार्यकर्त्यांनी आले म्हणून का मी मीटिंग थोडंच थांबवणार आहे, मीटिंग करणार आहे. भाजपचा ना आहे उसके साथ नाही उसके बिना आगे चलने का. जळगावात भाजपमध्ये आमदार सुरेश भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू होण्याला कारण ठरली ती बाब म्हणजे या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय दडलं होतं तेच या व्हिडिओत पाहूयात. जळगाव शहरात सध्या रस्ते आणि भूसंपादनाच्या विषयांवरून महापालिकेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. या दोन्ही विषयांसंदर्भात महापौर दीपमाला काळे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. तशी 2 स्वतंत्र निवेदनंही त्यांनी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर येथे एका कार्यक्रमासाठी मुक्कामी आले होते. दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जाताना ते जळगाव विमानतळावर आले होते. तेव्हा आमदार सुरेश भोळे यांनी त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे आमदार भोळेंनी त्या भेटीत मुख्यमंत्र्यांना रस्ते आणि भूसंपादनाच्याच विषयांची निवेदनं दिली आणि निधीची मागणी केली होती. त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे ज्यावेळी महापौर फडणवीसांना भेटल्या तेव्हा आमदार तिथं उपस्थित नव्हते आणि आमदार भेटले तेव्हा महापौर उपस्थित नव्हत्या. त्यामुळं दोघांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा जळगावात सुरू झाली आहे. या विषयावर दोघांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही एकदा पहा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मी त्या दिवशी भेट घेतलेली होती. तर त्याचे 2 विषय होते की एक जो होता आपला भूखंडाचे जे केसेस चालू आहे आपल्या याच्यावर, तुम्ही बघाल तर तिची आकडा इतका मोठा गेलेला आहे आणि प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्या केसेस पेंडिंग पळत आकडा फुगलेला आहे. आणि मला असं वाटतं आपण आता काहीतरी करायचं म्हटलं तर महापालिका म्हणून ते आपण सॉल्व्ह नाही करू शकत. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मी निवेदन दिलं होतं की आम्हाला त्या 200 कोटी द्यावे आणि आमचा जो राहिलेला आम्हाला त्यांना पैसे द्यायचे आहे ते तुम्ही बघाल तर रिकव्हरी निघालेली आहे. आपले काही अकाउंट हे सीज झालेले आहे. त्या दिवशी आयुक्त साहेबांच्या जप्तीसाठी खुर्चीसाठी तिथे आलेले होते आपण, तेव्हा 25 लाख रुपये भरून तो केस तिथे थांबवली होती. आज आपली अटलांटाची केसचा निकाल आहे, एक सुप्रीम कोर्टामध्ये आहे, एक पुन्हा हायकोर्टामध्ये. आज दोघी ठिकाणी केस आपल्या आहेत चालू. तर त्यासाठी देवेंद्र साहेबांना विनंती करायला गेली होती की प्लीज ते तुम्ही तुमचं लक्ष घालून आम्हाला 200 कोटी द्यावे आणि तो एक सॉल्व्ह करावा. आणि दुसरा विषय जो होता की विकास कामांसाठी 200 कोटी आम्हाला द्यावं. तुम्ही बघत असाल तर गेल्या काही वर्षापासून जे रस्ते आहे ते प्रलंबित आहे. आपल्याला विकास करण्यासाठी रस्त्यांसाठी निधीही लागणार आहे. त्यामुळे भाऊंना मी विनंती करायला गेली होती विकास कामांसाठीही आम्हाला 200 कोटी द्यावे. मला त्या दिवशी बोलवणं आलं होतं की मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही भेटू शकतात म्हणून मी गेली होती. जाताना मी आमदार महोदय मामांनाही सांगून गेली होती की मला बोलवलं आहे, मी आपले हे विषय घेऊन जात आहे. आणि काल जेव्हा मामा भेटले, मी काल इथे टाऊनमध्ये नव्हती, मी माझ्या भावाच्या शांतीसाठी गेलेली होती म्हणून मी तिथे जाऊ नाही शकली. आम्ही सोबतच सगळे काम करत आहोत. सर्वांचं एकच ध्येय आहे की जळगावचा विकास कसा होऊ शकेल आणि जळगावचे पेंडिंग कामं आहे ते कसे सॉल्व्ह होऊ शकेल. त्यामुळे काल तिथे मामाने दिलं तेव्हा मी तिथे नव्हते, मी गावाला होते. काल साहेब आले, श्रेयवादने आम्ही परिवार आहे. काल साहेब आले, साहेबांचा काही दौरा होता. काल साहेब शिरपूरला परवा मुक्कामी होते आणि आल्यामुळे काल साहेबांचं आमच्या शहरात आल्यामुळे आमचं काम होतं रिसिव्ह करायला जाणं. आणि साहेबांशी भेटल्यानंतर विकासाची चर्चा होते आमची. आमचे मुख्यमंत्री साहेब आहे की रिकाम्या गोष्टी करण्यापेक्षा कामाचे मुद्दे मांडले पाहिजे आणि ते विषय मांडले आम्ही. त्याच्यात काय आमचे नेते ते आमचे ते आणि आज राज्याचे प्रथम आहेत त्याच्यामुळे विधानसभेत सुद्धा मांडले. याच्या अगोदर तांदे विधानसभेत मांडलेलं आहे, आम्ही हाऊसमध्ये मांडलेलं आहे. याच्या भूसंपादन काय काय झालेलं हाऊसमध्ये पण मांडलेलं आहे आम्ही. नाही, जे गरजेचे होते ते दिले ना. आता याच्या अगोदर 3 दिवसापूर्वी MIDCची मीटिंग झाली, मुख्यमंत्री साहेबांनीच घेतली, माले साहेबांनी नवीन MIDC साठी घेतले. यामुळे प्रश्न काय काय राहिले त्याची मीटिंग घेतली आम्ही. जे विषय आहे ते करतो ना त्याच्यात. असं नाही बघा चुकीचं काय तर आमचं काम आम्ही करतोय, चुकीचं काय जनता काय घेईल ते माहित नाही त्या गोष्टीला. पण आम्ही प्रामाणिक करतोय, जनतेचा पैसा लुटला नको गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय
आणि वेगळ्या पद्धतीने आता काल ते काही वेगळ्या कार्यक्रमात असेल, मी वेगळा असेल, त्याच्यामुळे असं नाही की ज्याला जी संधी भेटली तिथे मिळतो. आता मीटिंग चालू आहे, आता 2 कार्यकर्त्यांनी आले म्हणून का मी मीटिंग थोडीच थांबवणार आहे, मीटिंग करणार आहे. भाजपचा ना आहे उसके साथ नहीं उसके भी आगे चलने का है. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सोबत भेटणं अपेक्षित नाही, पण किमान दोघांनी जळगाव शहराच्या हितासाठी वेगवेगळे प्रश्न आणि विषय मांडावेत अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. रस्ते आणि भूसंपादनाचे विषय तर महत्त्वाचे आहेतच, पण त्यासोबतच लोकांच्या जीवावर उठलेले मोकाट कुत्रे, थंड बस्त्यात असलेला कचरा डेपो, नोकर भरती असे अनेक विषय देखील दुर्लक्षित करता येणार नाहीत, हे दोघांनी समजून घ्यायला हवं. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.